नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्या भारती पुणे मोफत प्रशिक्षण यूट्यूब चॅनेल 7 प्रकाश वाघ आहे पण यूट्यूब यामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सध्या आपण अर्थशास्त्र या विषयावर एक सिरीज 3 दिवसासाठी चालू केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग क ग्रुप सी पूर्व परीक्षा 2026 जी 25 ऑक्टोबर 2026 ला होणार आहे. त्यासाठी आम्ही 8 विषयांचा अभ्यास सध्या पूर्ण करीत आहोत आणि त्यातला एक विषय आहे अर्थशास्त्र. आणि आजच्या भागाचा मुख्य विषय आहे की महाराष्ट्रामधली कोणत्या प्रमुख शैक्षणिक संस्था अर्थशास्त्र विषयक शिक्षण देतात. चला तर सुरुवात करूया. महाराष्ट्रातील प्रमुख अर्थशास्त्र विषयक शैक्षणिक संस्थांमध्ये खरंच नाव घ्यायचं झालं ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन अतिशय हाय स्टँडर्डला आहे, ती एकमेव संस्था म्हणजे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, जिला GIPE म्हणतात. आणि ती पुण्यामध्ये आहे आणि ती जवळजवळ 90 वर्षापासून आहे. 1930 मध्ये स्थापन झालेली संस्था आहे आणि त्याच्यामध्ये अर्थशास्त्रात विशेष संशोधन आणि उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहे. त्यामुळे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक GIPE पुणे ही महाराष्ट्रातली सर्वात प्रमुख अर्थशास्त्र विषयक संस्था आहे. त्यानंतर येतो नंबर इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च IGIDR मुंबई यांच्याद्वारे विकासामध्ये अर्थकारण, विकास मोजणी, मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्स, एनर्जी अँड एन्व्हायरमेंट आणि रिलेटेड PhD आणि उच्च शिक्षणाचे कार्यक्रम घेतले जातात. तिसरी संस्था आहे IIT बॉम्बेचं डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. इथंही उच्च दर्जाचं क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च इकॉनॉमिक्स मध्ये केला जातो. मुंबई विद्यापीठाचा अर्थशास्त्र विभाग ही अतिशय जुना विभाग असून इथेही अर्थशास्त्रातली पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात. त्यानंतर नंबर येतो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स. TISS चा मुख्य भर जरी सोशल सायन्सेसवर असला तरी त्यांच्याकडे इकॉनॉमिक इश्यू, विशेषतः लेबर, पब्लिक पॉलिसी, सोशल अँड इकॉनॉमिक इश्यू या विषयावर सुद्धा संशोधन होतं. 6वी संस्था आहे सिम्बायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स SSEA. ही प्रायव्हेट संस्था आहे पण यांचा मुख्य उद्देश शैक्षणिक असा आहे. 7वी शिवाजी युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स कोल्हापूर यांचाही मुख्य उद्देश शैक्षणिक असाच आहे. 8वी आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, यांचाही विषय अर्थशास्त्रातील पदव्युत्तर प्रशिक्षण हाच आहे. 9व्या नंबरवर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक डिपार्टमेंट, परत अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण आहे. आणि 10व्या नंबरला आहे SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट मुंबई, अर्थशास्त्रातील पदव्युत्तर प्रशिक्षण वर भर आहे. तर तुम्ही जर बघितलं तर या पहिल्या 10 संस्थांपैकी फक्त पहिली संस्था जी आहे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक GIPE हिने खऱ्या रीतीने 1930 पासून आज 2026 पर्यंत अर्थशास्त्राला, भारतीय अर्थशास्त्राला विविधरित्या संशोधन, नियोजन, आराखडा याद्वारे मदत केलेली आहे. त्यामुळे जर प्रश्न आला की महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध अर्थशास्त्र विषयक शैक्षणिक संस्था कोणती, तर ती आहे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स.